मसाजोगचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणामधले सगळे आरोपी पकडलेले आहेत आणि वाल्मिक कराड जो आहे हा त्याचा सूत्रधार होता. म्हणजे जे गुंड त्या ठिकाणी खंडणी मागायला गेले होते आणि त्या ठिकाणी सोनवणे नावाच्या दलित जो वॉचमॅन होता त्याला मारहाण करण्यात आली आणि म्हणून संतोष देशमुख हे हा अन्याय आहे म्हणून त्या ठिकाणी गावचा सरपंच म्हणून तो त्या ठिकाणी तो सरपंच गेले आणि त्या ठिकाणी काय झटापट त्या लोकांची झाली. समजा जे तिथं खंडणी मागायला आली होते त्याचा राग धरून त्यांनी संतोष देशमुखला संपवायचं म्हणून त्याला किडनॅप केलं, त्याला सगळी फिरवलं आणि अत्यंत नीच पद्धतीनं निगृण पद्धतीनं त्याची हत्या केलेली आहे. त्याच्यामधले आरोपी सगळे पकडलेत. एक आरोपी काय अजून मिळाला नाही आहे. पण या ठिकाणी धनंजय मुंडेच्या बद्दल आता धनंजय मुंडेच्या जवळ तो असायचा पण या प्रकरणाशी मला वाटतं धनंजय मुंडेचा काय डायरेक्ट संबंध मर्डरशी असा दिसत नाही आहे. आता लोकांची मागणी आहे त्यांनी राजीनामा द्यावा वगैरे अशी मागणी आहे. पण या प्रकरणामध्ये मुंडेंनी काय सांगितलं म्हणून असा मर्डर झाला असं कुठंही असं एव्हिडन्स अजिबात नाही आहे. पण जे आरोपी त्यामध्ये आहेत वाल्मिक कराडला पकडा अशी मागणी होती. तो वाल्मिक कराडला पकडलेला आहे, त्याला मोकाय लावलेला आहे आणि घटना अशा घडू नयेत. जसा बीडची घटना घडलेली आहे तशीच परभणीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा रेल्वे स्टेशनच्या समोरच आहे. त्या ठिकाणी 2 वेळा मी जाऊन आलेलो आहे आणि त्या पुतळ्याच्या समोर एक काचेमध्ये ग्लासमध्ये जे संविधान आहे ते ठेवलं होतं आणि त्या संविधानाची जे काच तोडण्यात आली आणि त्या संविधानाचा अपमान झाल्यानंतर त्या ठिकाणी उद्रेक झाला. काही तरुण रस्त्यावर उतरलेही, काही महिला रस्त्यावर उतरल्या, काही टायर जाळले, कुठं दगडफेकी झाली. पण 2 समाजामध्ये किंवा 2 अशा पद्धतीची भावना बिलकुल अजिबात नव्हती. तरी सोमनाथ सूर्यवंशीचा लातूरचा मुलगा लॉचा स्टुडंट आहे आणि त्याला एवढी मारहाण करण्यात आली की पोलिसांनी संविधानाचा अपमान केल्यानंतर जर असे रस्त्यावर कोणी उतरलं असेल उलट त्यांना प्रोटेक्शन नाही दिलं पाहिजे, उलट त्यांचं आभार मानले पाहिजे की आपण रिॲक्शन नाही दिली म्हणून. कायदेशीर केसेस करायला हरकत नाही आहे. पण त्याला एवढी मारहाण करण्यात आलेली आहे की पोलिसांनी सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये सांगितलं की त्याला अटॅक आला म्हणून. आता तो लॉचा स्टुडंट आहे, तरुण आहे आणि त्याच्या आईचं म्हणणं आहे की तो आजारी नव्हताच अजिबात. त्यामुळे त्याच्या अंगावर ज्या खुणा आहे त्यामुळं त्याच्यामध्ये SIT नेमण्यात आलेली आहे. मॅजिस्ट्रेट त्याची चौकशी करत आहेत आणि त्याच्यामध्ये जे पोलीस दोषी आढळले त्यांच्यावर कारवाई नक्की होणार आहे. त्याचबरोबर बदलापूर प्रकरणामध्ये जे काय जो शिंदे आहे जो त्या 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार अत्याचार करणारा तो नराधम जो आहे तर त्याला शिक्षा कायदेशीर व्हायला पाहिजे होती. पण पोलिसांनी जे काय गोळीबार केलेला आहे तर ते मला असं वाटतं की पोलिसांची ही फार मोठी अचूक आहे. एखाद्या आरोपीला सुद्धा प्रोटेक्शन देण्याची पोलिसांची नियमावली आहे. एखाद्या आरोपीला तुम्ही गाडीतून घेऊन जात असताना त्याला सुरक्षितपणे तुम्ही त्याला घेऊन गेलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं त्याचा एन्काउंटर करणं हे गैर होतं. आणि आता चौकशीमध्ये मात्र हेच कोर्टाने म्हटलेलं आहे बाबा हे अनावश्यक त्याच्यावरती गोळीबार करण्यात आलेला आहे, त्याचं मुद्दाम एन्काउंटर करण्यात आलेलं आहे आणि जे पोलीस 5 जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई करा असे आदेश दिलेले आहे. त्यामुळे शासनाची भूमिका हीच आहे की त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. अशा पद्धतीनं जरी तो आरोपी त्या याच्यात असलाही त्याला ती कायद्याची शिक्षा व्हायला पाहिजे होती. पण पोलिसांना काय कायदा हातात घेण्याची काय त्या परवानगी दिलेली नाही आहे. त्यामुळे त्यांनी असं एन्काउंटर करणं हे अयोग्य होतं आणि त्याची चौकशी झालेली आहे आणि त्या पोलिसांवर कारवाई होणार. सर कुठली योजना म्हटली नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.